वेलकम टू मिस्टर अँड मिसेस डिचुलकर. कशा आहात तुम्ही सगळेजण? सगळे छान आहेत का? सगळ्यांना नाश्ता झाला का? आज मी अशीच बसलेली आणि विचार करत होती की आपलं लहानपण किती छान असतं. लहानपणामध्ये मोबाईल नव्हते, काहीच नव्हतं. आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये मोबाईल येतो वगैरे. लहानपणाला खेळ हा काय माहितीच नाही. लहानपणात तर मोबाईल. आणि आमच्या वेळी फोन नाही काय नाही. मी एवढी मजा करायचो. खूप मजा केली लहानपणी, खूप मजा केली. आता मी माझ्या बाळाला बघतो तर असं वाटतं मी माझ्या बाळाला तर फोन देणार नाही. त्याला पण जशी मी लहानपण जगली आहे तसं मातीत खेळली आहे, लप्पाछुपी, सोनसाखळी, जे काय भांडे आम्ही भावलीचं लग्न लावायचो. असं आम्ही भावली खेळायचो, लग्न लावायचो आम्ही. आणि नंतर आमच्या गल्लीमध्ये आम्ही खूप सारे मैत्रीण होतो. आज मी त्याची नावं पण घेणार आहे. सायली, अक्षू, अनु, पिऊ, मी, अमृता, पायल वगैरे. आम्ही खूप होतो. मुकुल, खूप म्हणजे आम्ही एवढे माझ्या आमच्या मैत्रीण होतं. एवढा आमचा ग्रुप होता ना, मस्त लतिका वगैरे. एवढा भारी ग्रुप होता ना. आम्ही एवढं खेळायचो. शाळेतून आलो, बॅग टाकली, चला खेळायला. अभ्यास पण काय ते आम्हाला फक्त खेळ. आम्ही 10वीला 9वीला पण आम्ही खेळायचो लप्पाछुपी वगैरे. आणि आम्ही अभ्यासासाठी पण खूप मार्क खाल्ला आहे. फक्त एक्झाममध्येच आम्हाला मम्मी घेऊन बसायची वगैरे. आम्ही हे भेटायचं ना, दगडं भेटायचं, जे काय बोलतं स्टाईल्स. आम्ही स्टाईलचे तुकडे वगैरे कसे करायचो. आणि आम्ही मच्छी विकायचं. आणि बोलायचं मच्छी घ्या, मच्छी, बोंबील, पापलेट. आमची मैत्रिणी यायचे आणि बोलायचे कितीला हो काकी वगैरे. आणि आमच्या कपडे घालायची चड्डी, म्हणजे हाफ चड्डी, आणि ती स्कूलचं पेटीकोट वगैरे असायचं. खूप मजा केली. आणि आजकालच्या खूप पोरांना बघते ना मी, हा खेळ काय त्यांना काय माहितीच नाही. खेळ काय, फक्त फोन रील्स आणि गेम. हा मी माझ्या बाळाला असं मी विचार करते, मी माझ्या बाळाला असं काय शिकवणार. माझे हजबंड पण तेच बोलतात, फोन माझ्या बाळाला द्यायचंच नाही, आपल्या बाळाला द्यायचंच नाही. खेळ, मातीत खेळ, इकडे खेळ, जसं पाहिजे तिकडे खेळ. मी पण त्यासोबत बच्चू होणार आणि खेळणार. मी खूप माझ्या मैत्रिणींना मिस करतो. आणि माझ्या मैत्रिणींचे पण लग्न झाले आहेत, त्यांना पोरं पण आहेत. आता लग्न झाल्यामध्ये ते मी माटुंगाला राहते. आणि आता माझी मम्मी पण शिफ्ट झाली इथे डोंबिवलीला. माझ्या तर सासर इकडे आहे डोंबिवलीला. मग आता ते भेटणं बघू, या गणपतीला मी जाईनच माटुंगाला, तर सगळ्यांशीच भेटेन. मला गावी पण जायचं, जर पॉसिबल झालं तर जाईन, नाही तर नाही जाणार. खूप एन्जॉय केले. आम्ही पोरांचे पण गेम खेळायचो. बॅट बॉल, गोटी असतं ना, काय गोटीला. आणि आम्ही जेवायला पण आम्ही घरी जायचो नाही. आम्हाला आमच्या मैत्रिणीच पाहिजे. आम्ही एकामेकीच्या घरी जेवायचो वगैरे. ज्याचं आम्हाला करमायचंच नाही. सकाळचे 9-10 वाजले तरी पण आम्हाला मम्मी आवाजायची, बाबा जेवायला या. तरी आम्ही जेवायला जायचो ना. आम्ही खेळ म्हणजे खेळ. आम्ही एवढी मजा केली ना. मग काय व्हायचं, सगळे दुपारी झोपायचे वगैरे 2 वाजता वगैरे. मग आम्ही आमचा ग्रुप बसायचो लहानपणीचं, काय करायचं. मग आम्ही काय करायचो माहिती काय, कडी लावायचो, लोकांच्या दाराला अशी कडी लावायचो. आणि ना दरवाजा ठोकायचो आणि पळायचो. आम्हाला आमच्याकडचे पण लोक एवढे वैतागलेले ना, नेबर लोक एवढे वैतागलेले ना, बाबा खूप वैतागले. आणि मध्ये तर दिवाळी होती. आमच्याकडे नाही असे एक ताई आहे, कुत्रे आली ताई, सध्या दोन्ही पण ऑफ झाले. 2 बहिणी होते ते ऑफ झाली. त्यांच्याकडे ना कुत्रे होते. आम्हाला काहीच करून द्यायची ना. आमच्या गल्लीच्या बाहेरच राहायची ना. आता आम्ही तिकडेच खेळणार, मग कुठे खेळणार. एकदा आमच्या आजची सगळ्यांची सटकली ना, मग आम्ही गेलं तिकडे लावलं रशी बॉम्ब लावला. आता छू झालो. आणि त्यांना माहिती आमचंच काम आहे. आम्हाला एवढं शिवलेलं आम्ही 2 दिवस तिला काय दिसलोच नाही. पण जेव्हा बिचारे 2 जण ऑफ झाले ना, खूप वाईट वाटलं आम्हाला. पण आम्ही नंतर मग सगळे मोठे झाले, मग कॉलेजला जायला लागले, जॉबला जायला लागले. मग सगळे बिझी झाले. मग तिथे जवळून जायचं तरी पण बोलायचं नाही, काय नाही. मग सगळे आपल्यामध्ये सगळे बिझी वगैरे झाले. मग आपण पण बस आता चला आता आपण पण ते लहानपण मस्त होतं. बोलतात ना, लहानपण असतं. मोठं झालं ना बाबा, मैत्रिणी लोकांना पण विसरून जातात. पण ठीक आहे ना, आठवणी आहेत आमचे. आठवणीचा विचार करते, कधी आठवण येते. पण मी त्या आठवणीमध्ये हसते वगैरे. आपण खूप मजा केली, खूप.
तुम्ही पण सांगा तुम्ही काय काय मजा केली. पहिल्या घरात नळ पण नव्हते, काही नव्हते. आमचं बाहेर नळ होते नळ. आम्ही सकाळीच जायचो ना, आम्ही नंबर लावून जायचो. मग आम्ही सुटायचो 12 वाजता एकदा सुटायचो. मग आम्ही 12 वाजता पाणी बिणी भरायचो. मग ते नळात आमची भांडण म्हणजे अशी एक मजा म्हणून मस्ती. मग आमच्याकडे चिंचावाला यायची, चिंचावाला. जसा चिंचावाला आला तसा आम्ही हांडे म्हणजे टाकून पळत आम्ही चिंचावाला जायचो. तो चिंचावाला खूप छान होता, आम्हाला ओळखायचा वगैरे. आम्हाला बोलतो की पूजा आई तू मस्ती मत करे वगैरे. आम्ही खूप मस्ती करली. म्हणजे जे भैया लोक असतात ना ते खटाई बनवतात. ते कैरी बिरी बाहेर ठेवतात. मग आम्ही काय करायचो, बाहेर ठेवतो. दुपारचं कोण नसतं, दुपार सगळे झोपायला जातं दुपारचे. आणि आम्ही राक्षस लोक, आम्हाला का झोपत यायचीच नाही. मग आम्ही काय करायचो काय नाही, आम्ही ह्या गल्लीत जा त्या गल्लीत जा. मग आम्ही एकदा सकाळी बघितलं बाबा ही आचार बनवते, कैरी कापली आहे आणि मी सुकायला ठेवली आहे. आणि मग आम्ही दुपारचं 2 वाजे सगळं झोपायला जातात आणि आम्ही ती चोरी करून घरी मस्तपैकी खायचो. म्हणजे ही मजा ना वेगळीच मजा होती एक. म्हणजे ही जी मजा आहे ना आता फोन आला ना तर पूर्ण खराब करून टाकलं लहान पोरांना. खरं त्यांना खेळ म्हणजे काय माहितीच नाही काय ते. आमचं लहानपण खूप मस्त गेलं, खूप मस्त. मी पण माझ्या पोरांना बाबा हे शिकवणार आहे, मजा कर, एन्जॉय कर. मी पण त्यासोबत लहान बनेन, मी पण त्यासोबत खेळेन, पण फोनचं एड लावू नका. तुमचं पण बाळ वगैरे असेल प्लीज तुम्ही पण फोनचं बाबा एड म्हणजे लावूच नका. कारण की आत्ता एक व्हिडिओ आली होती, काय माहीत नाही किती वर्षाचा मुलगा होता, 7 का 4 वर्षाचा मुलगा होता. त्यांनी स्वतःच्या आईला डोक्यावर बॅट मारली. म्हणजे विचार करा, फोन नाही दिला म्हणून. फोनचं एड लावायचं. तुम्ही खेळात कुठून, तुम्ही बाळासोबत तुमच्या मुलासोबत तुम्ही लहान बना चालेल, तुम्ही खेळा, ते एक एन्जॉयमेंट आहे. पण फोन देऊ नका. टी व्ही लावून द्यायचा नाही, पण फोनचं एड लावू नका तुम्ही. आणि असंच माझे व्हिडिओ पाहत राहा तुम्ही सगळे. जर तुम्हाला आवडले असेल तर प्लीज लाईक करा, प्लीज लाईक करा. मी पण आता तर ब्लॉग बनवत चालले. मला पण ब्लॉगचं एवढं आयडिया नाही कशी बनवायची, ॲडिट पण मी शिकूनच करते, कसं करतात कसं नाही वगैरे ते शिकणार लवकरच. मी तुम्हाला लवकरच चांगले व्हिडिओ बनवून देत जाईल आणि तुमचं असंच प्रेम देत जावं मला. धन्यवाद. आपण आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.